UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मविया ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये एकत्रित याचिका दाखल करणार। दिल्लीमधल्या अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका, तर पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात, उत्तम जानकरांचा पलटवार। बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही, मार्करवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा, आम्ही राजीनामा देऊ, पटोलेंचं आव्हान। तर बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण, तरीही काँग्रेसच्या गटनेत्याची निवड नाही। गटनेता निवडला नसल्यामुळे पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण, संतप्त जमावानं एसटी बस पेटवली। हत्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी होणार, पोलीस निरीक्षक निलंबित। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभर उद्रेक, सकल हिंदू समाजाच्या वतीनं राज्यातील अनेक भागात मोर्चे। संविधान पुस्तकाचा अपमान केल्याचा आरोप करत परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर, रेल रोको आणि बसवर दगडफेक केल्यानं तणावाचं वातावरण। आज परभणी जिल्हा बंदची हाक। ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच, कल्याण न्यायालयाचा निर्वाळा। हिंदू संघटना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा। राज्यात बनावट औषधांचा धक्कादायक रॅकेट उघड, 5 बनावट कंपन्यांची नावे महाराष्ट्रामधल्या 11 जिल्ह्यात। गोळ्या औषधांचं वितरण, विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। जालन्यातील नागेवाडी टोलनाक्यावर गोळीबार, ट्रक चालक जखमी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती। मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होणार। चोक्सीची 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा 7 वर, आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघात की कट याचा तपास करणार, पोलिसांची कोर्टात माहिती। बेस्ट बसच्या चालकाकडून कामावर असताना मद्य खरेदी, मुंबईच्या अंधेरी परिसरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनंतर मनसे आक्रमक। वर्ध्यातील वाघोली जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा, 47 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू, 7 विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुट्टी। पुण्यातील दरडप्रवण गावातील कामांना गती मिळणार, 53 दरडप्रवण गावामध्ये विविध विकास कामं करण्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई, पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे चौकशीसाठी ताब्यात। मुंबईतील सिद्धविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद राहणार, श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन बंद। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।